राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका मुलाखतीत आपण मुंबईत वेगवान वाहतुकीसाठी पाताल लोक उभारत आहोत असं विधान केलं। हे पाताल लोक म्हणजेच भूमिगत रस्त्यांचं जाळं। याच रस्त्यांच्या जाळ्यातील एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प। या प्रकल्पाचे टीबीएम म्हणजेच टनेल बोरिंग मशीन भूगर्भात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा उद्या पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात हा प्रकल्प नेमका काय आहे हे आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव। मुंबई इन मिनिट्स या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजनला गती देणाऱ्या ऑरेंज गेट मरीन ड्राइव्ह या दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पातील भुयारी करण्याच्या कामाला उद्या दिनांक 3 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते या भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे। ही जे टीबीएम आहे ज्याचं नाव मावळा आहे, त्याने मावळ्याप्रमाणेच या ठिकाणी डोंगर पोखरलेला आहे आणि गड सर केलेला आहे आणि बोगदा झालेला आहे। मी खरोखर त्याबद्दल इथल्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील टीबीएम लॉन्चिंगचा महत्त्वाचा टप्पा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे। ऑरेंज गेट या ठिकाणी हा सोहळा संपन्न होईल। यावेळी ऑरेंज गेट येथील लॉन्चिंग शाफ्ट मधून पहिलं टनेल बोरिंग मशीन भूगर्भात सोडण्यात येणार आहे। या टीबीएमच्या माध्यमातून ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यान भुयारीकरण केले जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे। वाहतूक कोंडी दूर करून चेंबूर मरीन ड्राइव्ह असा थेट प्रवास अति वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने हा प्रकल्प हाती घेतला आहे। हा दुहेरी बोगदा प्रकल्प असून 9.2 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी बोगद्यासाठी 9,158 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। या दुहेरी बोगद्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे पश्चिम उपनगरांकडे जाणंही सोपं होईल। मानखुर्द ते चेंबूर जंक्शन आणि पी डिमेल्लो रोडवरील ऑरेंज गेट यांना जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेमुळे दक्षिण मुंबईच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे। ऑरेंज गेट टनलद्वारे 2 भूमिगत बोगद्यांचं काम ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह पर्यंत करण्याचं प्रस्तावित आहे। हा प्रकल्प मुंबईतील अतिशय गर्दीच्या व शहरी भागाखालून पूर्वमुक्त मार्ग ते मुंबई कोस्टल रोडद्वारे पूर्व पश्चिम किनारपट्टीची दक्षिण मुंबईशी अतिरिक्त आणि सिग्नल विरहित जोडणी करेल। याच सोबत वेगवान सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणारा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा दुवा देखील ठरणार आहे। त्यामुळे पूर्वमुक्त मार्गापासून तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 15 ते 20 मिनिटांनी कमी होण्यास मदत होणार आहे। यामुळे इंधनाची देखील बचत होईल, तसेच ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणात देखील लक्षणीय घट होईल। अशा या प्रकल्पाच्या भुयारीकरणाला आता वेग मिळणार असून या प्रकल्पाचं कंत्राट L&T या कंपनीला देण्यात आले आहे। L&T ने मुंबई कोस्टल रोडच्या भुयारीकरणासाठी वापरलेले मावळा हेच टीबीएम ऑरेंज गेट मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी देखील वापरण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोस्टल रोड प्रकल्पाप्रमाणेच हा प्रकल्प देखील गती घेणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। उद्या आपण या प्रकल्पाच्या प्रमुख सोहळ्याची क्षणचित्रे देखील पाहणार आहोत। या प्रकल्पाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महा एमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।